श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे ते म्हणजे दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजनाच्या दिवशी स्त्रियांनी काही कामे ही करायलाच हवीत आणि ही कामे आपल्याला आवर्जून करायची आहेत. आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी अखंड राहावी तर यासाठी आपल्याला या गोष्टी करायच्या आहेत. त्याप्रमाणेच कोणत्या गोष्टी या आपल्याला टाळायच्या आहेत, त्या करायच्या नाहीत आणि कोणते नियम पाळायचे आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती मी आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. आपल्याला माहीत आहे की दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजन हे अमावस्येच्या दिवशीच येत असतं आणि आपल्याला या दिवशी काही गोष्टी या करायच्या आहेत आणि त्यापैकी पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे. ब्रह्ममुहूर्तावरती उठवून स्नान करून आपल्याला आपलं घर स्वच्छ करायचं आहे. आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर तो सुद्धा आपल्याला ओल्या कपड्याने स्वच्छ करून घ्यायचा आहे. लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही मुख्य दरवाजा स्वच्छ करता तेव्हा झाडूचा वापर करू नये, तर तो फडक्याने स्वच्छ करायचा आहे. यानंतर आपल्याला या घराच्या मुख्य दरवाजावरती कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे. तुम्हाला थोडंसं कुंकू घ्या, त्यामध्ये थोडंसं पाणी घ्या आणि या कुंकवाने आपल्याला स्वस्तिक हे काढायचं आहे. जेव्हा आपण मुख्य दरवाजा स्वच्छ करतो तेव्हा त्या पाण्यामध्ये थोडंसं जरी गंगाजल टाकून आपण स्वच्छ कपड्याने तो दरवाजा पुसून घेतला तरीही चालेल. त्याप्रमाणे चौकटीबाहेरील जागासुद्धा स्वच्छ करायची आहे आणि कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे. जरी तुमच्या दरवाजावरती मेटलचं स्वस्तिक असेल तरीसुद्धा तुम्हाला या दिवशी कुंकवाचं स्वस्तिक हे काढायचंच आहे. दरवाजाच्या बरोबर मध्यभागी हे आपल्याला स्वस्तिक जे आहे तर ते काढायचं आहे. बघा, स्त्री ही घरामध्ये सतत कार्यरत असते, तिच्यामध्ये एक प्रकारची शक्ती आहे. पुरुष जे आहेत तर ते बाहेर जातात, बराच वेळ ते घराबाहेर असतात, परंतु स्त्री जरी कमवती असली तरी सुद्धा तिचा घरामधला वावर, स्वयंपाकघरातला वावर, तसेच ती मुलांमध्ये सुद्धा जास्त सक्रिय असते आणि त्यामुळे या गोष्टी या स्त्रियांनी करायच्या आहेत. त्यामुळे त्या गोष्टी जर स्त्रियांनी केल्या तर याचे अधिक जास्त फायदे असतात. आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड वास असावा, आपल्या मुलांची प्रगती व्हावी, प्रत्येक काम यशस्वी व्हावे, तसेच घरातील सदस्यांना चांगले आरोग्य लाभावे, लक्ष्मी प्राप्ती व्हावी, तर यासाठी अमावस्या तिथी ही अतिशय शुभ मानलेली आहे आणि दिवाळीचे लक्ष्मीपूजन हे अमावस्येलाच येत असते. त्यामुळे आपल्याला या गोष्टी ह्या करायच्या आहेत. ह्या गोष्टी जास्त प्रभावशाली असतात. धनाची देवी लक्ष्मी हिची कृपा प्राप्त करण्यासाठी आपल्याला मुख्य दरवाजावरती स्वस्तिक हे काढायचं आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रात्री माता लक्ष्मी सर्वत्र संचार करते आणि ज्या ठिकाणी स्वच्छता आहे त्या ठिकाणी माता लक्ष्मी प्रसन्न होऊन आशीर्वाद देते. तसेच असे सुद्धा म्हणतात की संचार करता करता लक्ष्मी त्या घरामध्ये तिचं कायमचं वास्तव्य निर्माण करते, ज्या ठिकाणी गुणसंपन्न, संस्कारयुक्त, तसेच कर्तव्यदक्ष, संयमी आणि धर्मनिष्ठ लोक राहतात. आपल्या धर्माच्या व कष्टाच्या माध्यमातून आपण जे धन मिळवलेले आहे तर ते धन कायमस्वरूपी चिरकाल टिकावं आणि या धनामध्ये वाढ व्हावी, तर त्यासाठी आपल्याला या गोष्टी या करायच्या आहेत. अगोदर सांगितल्याप्रमाणे आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे. यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर आपला जो उंबरठा आहे तर त्याला आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे. हळद घ्यायची आहे, त्यामध्ये गुलाबजल मिक्स करायचं आहे, थोडंसं गंगाजल आणि थोडंसं गोमूत्र मिक्स करून आपल्याला हळदीचं लेपन हे आपल्या उंबरट्याला करायचं आहे. यामुळे कोणतीही नकारात्मक ऊर्जा ही आपल्या घरामध्ये येत नाही आणि त्या उंबरट्यावरती दोन्ही बाजूला आपल्याला रांगोळीच्या साह्याने लक्ष्मीची पावले आणि स्वस्तिक तर हे सुद्धा काढायचं आहे. त्याप्रमाणेच मुख्य दरवाजाला आपल्याला आंब्याची पाने आणि त्यानंतर आंब्याच्या पानाबरोबरच झेंडूच्या फुलांचं तोरण तयार करायचं आहे आणि यामध्ये 7, 9, 11 तर अशा आंब्याच्या पानांचा वापर करायचा आहे आणि हे तोरण आपल्याला मुख्य दरवाजाला लावायचं आहे. हे तोरण आपण जे मुख्य दरवाजाला लावतो तर आंब्याच्या पानांचे आणि झेंडूच्या फुलांचे तोरण आपल्या दरवाजाला लावणे हे अतिशय शुभ मानले जाते. त्यामुळे आपल्याला हे जे तोरण आहे तर ते तोरण आपल्याला लावायचं आहे. तसेच स्वस्तिक आपण जेव्हा काढतो तर तेव्हा ते नेहमी अनामिकेने काढायचं आहे आणि स्वस्तिक काढल्यानंतर त्याच्या दोन्ही बाजूला 2 उभ्या रेषा ज्या आहेत तर त्या आपल्याला काढायच्या आहेत आणि त्या खालून वरती अशा काढायच्या आहेत की या रेषा ज्या आहेत तर त्या आपली प्रगती दाखवतात, म्हणून त्या काढताना खालून वरती अशा काढायच्या आहेत. आता हे झालं, स्वस्तिक काढून झालं, उंबरट्याला हळदीचं लेपन झालं, तसंच आपल्याला तोरणसुद्धा लावून झालं. मग यानंतर आपल्याला
त्या स्वस्तिकची आणि आपल्या उंबरट्याची हळदी कुंकू अक्षता फूल अर्पण करून धूप दीप ओवाळून पूजा ही करून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला आपल्या देवघरामध्ये किचनमध्ये सुद्धा स्वस्तिक काढायचं आहे आणि त्याची सुद्धा आपल्याला पूजा ही करून घ्यायची आहे। त्याप्रमाणेच लक्ष्मीपूजन म्हणजे लक्ष्मी प्राप्तीसाठीचा अतिशय खास आणि महत्त्वाचा असा दिवस। त्यामुळे आपल्याला आपण ज्या ठिकाणी पैसे ठेवतो किंवा आपली जी तिजोरी आहे तर त्या तिजोरीवरती सुद्धा आपल्याला कुंकवानं स्वस्तिक काढायचं आहे आणि या स्वस्तिकची सुद्धा आपल्याला पूजा ही करून घ्यायची आहे। यानंतर आपल्याला तुळशीजवळ सुद्धा रांगोळीने स्वस्तिक काढायचं आहे। तुम्ही जर पांढऱ्या रांगोळीनं स्वस्तिक काढलं तर पांढरी फक्त रांगोळी कधीच ठेवू नये, त्यावरती हळदी कुंकू व्हायचं आहे किंवा तुम्ही लाल पिवळ्या रांगोळीने सुद्धा हे स्वस्तिक काढू शकता आणि आपल्याला तुळशीची सुद्धा विधिवत पूजा करायची आहे। त्याप्रमाणेच आपल्याला तुळशीला या दिवशी 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि या प्रदक्षिणा घालताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय तर हा जो मंत्र आहे तर हा मंत्र सुद्धा आपल्याला म्हणायचा आहे। यानंतर तुम्हाला या दिवशी सूर्याला अर्घ्य सुद्धा द्यायचं आहे। सूर्याला आपण अर्घ्य देण्यासाठी जे पाणी वापरणार आहोत तर त्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद आणि लाल फूल टाकायचं आहे, परंतु आवर्जून तुम्ही या दिवशी सूर्यदेवांना सुद्धा अर्घ्य द्या, ज्यामुळे आपल्याला सूर्यदेवांचे आशीर्वाद तर हे सुद्धा प्राप्त होतील। त्यानंतर किचनमध्ये आपल्याला गॅसची सुद्धा पूजा करायची आहे, अन्नपूर्णा मातेची पूजा करायची आहे। देवघरामध्ये तुमचा जो मंगल कलश आहे तर त्यातील पाणी किंवा त्याखालील धान्यसुद्धा तुम्ही या दिवशी बदलू शकता। अन्नपूर्णा मातेखालील तांदूळसुद्धा तुम्ही या दिवशी बदलू शकता आणि आपल्या देवघरातील देवांची सुद्धा आपल्याला विधिवत पूजा ही या दिवशी करून घ्यायची आहे। आता या गोष्टी सर्व आपल्याला सकाळच्या करायच्या आहेत। त्यानंतर आपल्याला आपल्या घरातलं वातावरण हे छान आणि प्रसन्न ठेवायचं आहे आणि संध्याकाळी शुभमुहूर्तावरती आपल्याला लक्ष्मीपूजन हे करायचं आहे आणि त्यासोबतच आपल्याला अजून छोट्या छोट्या कोणत्या गोष्टी करायच्या आहेत तर तुम्हाला या दिवशी तुमच्या घराच्या ईशान्य कोपऱ्यात तुपाचा एक दिवा लावायचा आहे आणि त्यामध्ये तुम्हाला थोडे केशर किंवा थोडीशी हळद टाकायची आहे आणि यामुळे काय होतं तर माता लक्ष्मी ही प्रसन्न होते आणि हा दिवा लावताना आपण रेग्युलर जी वात वापरतो तर ती वात न वापरता आपल्याला कलाव्याचा धागा जो आहे ज्याला आपण रक्षासूत्राचा धागा म्हणतो तर या धाग्याची वात वापरायची आहे। यामुळे या कलाव्याच्या धाग्याची वात वापरल्याने याचे प्रभावसुद्धा जास्त असतात। दरिद्री गरिबी आपल्या घरातून निघून जावी आणि लक्ष्मी आपल्या घरात नांदावी यासाठी आपल्याला कलाव्याच्या धाग्याची वात वापरून तुपाचा एक दिवा ईशान्य कोपऱ्यामध्ये लावायचा आहे। तसेच या दिवशी वाहत्या पाण्यात काळे तीळ आपण जर अर्पण केले तर अनेक त्रासापासून आपल्याला मुक्तता मिळते। घरात लक्ष्मी यावी, पैसा यावा, बरकत यावी तर यासाठी आपल्याला देवघरामध्ये जर शंख असेल तर त्यामध्ये पिवळे तांदूळ भरायचे आहेत आणि त्या शंखासमोर सुद्धा आपल्याला एक तुपाचा दिवा लावायचा आहे आणि यानंतर माता लक्ष्मीचा तुम्हाला जो कोणता मंत्र येतो तर तो 108 वेळा किंवा 1008 वेळा म्हणायचा आहे। तसेच या दिवशी मुंग्यांना साखर खाऊ घालावी, यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये सुख समृद्धी कधीही कमी पडत नाही। पिठाच्या गोळ्या करून म्हणजे गव्हाच्या पिठापासून गोळ्या तयार करून त्यामध्ये थोडीशी साखर घालून या गोळ्या आपण माशांना खाऊ घालू शकतो। पक्ष्यांना सुद्धा आपल्याला या दिवशी धान्य खायला घालायचं आहे। तसेच आपल्याला गाईला सुद्धा घास हा द्यायचा आहे, यामुळे सुद्धा धनाची कमतरता ही कधीही भासत नाही आणि आपल्या संपत्ती वैभवामध्ये वाढच होत असते। कामामध्ये जर सतत अडचणी येत असतील, काम नीट होत नाही किंवा बऱ्याच दिवसापासून जर कामे रखडलेली असतील तर तुम्हाला या दिवशी अमावस्या असल्यामुळे आपल्या देवघरातील देवांना दूध साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे। तर ह्या झाल्या कोणत्या गोष्टी करायच्या आहेत आणि कोणत्या गोष्टी करायच्या नाहीत, ज्या चुका आपण या दिवशी करायच्या नाहीत त्या म्हणजे आपल्या घरामध्ये भांडण, कलह, वाद, कुरगोडी तर या गोष्टी करायच्या नाहीत। त्याप्रमाणे नखे, केस कापणे तर हे सुद्धा या दिवशी वर्ज्य करायचं आहे। त्याप्रमाणेच तुम्हाला या दिवशी काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे नाहीत। दिवसा तुम्हाला झोपायचं नाही। दिवाळीचे जे दिवस आहेत तर या दिवाळीच्या दिवसांमध्ये दिवसा झोपणे तर हे सुद्धा टाळायचं आहे। त्याप्रमाणेच लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपल्याला संध्याकाळी आपल्या घराला कुलूप लावून बाहेर जायचं नाही। लक्ष्मीपूजन जेव्हा सुरू असते तर त्यावेळेला आपल्याला कोणतेही आर्थिक व्यवहार करायचे नाहीत, कोणालाही उधार उसने पैसे या दिवशी द्यायचे नाहीत। तसेच या दिवशी घरातील धने, मीठ, साखर, दही तर या गोष्टीसुद्धा कोणाला द्यायच्या नाहीत। घरातील झाडू, केरसुणीसुद्धा कोणाला द्यायची नाही। लक्ष्मीपूजनाच्या वेळेला आपले दारे आणि खिडक्या या उघड्या ठेवायच्या आहेत। त्याप्रमाणेच पूजा सुरू असताना गाणी लावणे किंवा TV बघणे, इतरांशी गप्पा मारणे तर या गोष्टीसुद्धा आपल्याला करायच्या नाहीत। मनोभावे आपल्याला लक्ष्मीपूजनाची पूजाही करायची आहे।
फक्त करायचं म्हणून किंवा कसं तरी करायचं म्हणून हा दिवस आलाय म्हणून कसे तरी घाईने लक्ष्मीपूजन करायचे नाही, तर शांततेने हे लक्ष्मीपूजन आपल्याला करायचं आहे. लक्ष्मीसमोर आपल्याला अखंड ज्योत तेवत राहील, तर याची काळजी घ्यायची आहे. त्याप्रमाणेच देवीला सात्विक नैवेद्य दाखवायचा आहे. आपण जे पूजेमध्ये साहित्य वापरणार आहोत, तर हे साहित्य आपल्याला स्वच्छ साहित्य वापरायचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे या दिवशी मांसाहार, मद्यपान, तर या गोष्टी पूर्णपणे वर्ज्य करायच्या आहेत. मांसाहाराला आपण स्पर्शसुद्धा या दिवशी करायचा नाही.